विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMC या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत. हा भाग दुसरा आहे. मागील भागापासून आपण सुरुवात केली आहे, म्हणजे जेणेकरून ही जी आपली सिरीज आहे अपूर्णांकाची, यामध्ये आपल्याला अपूर्णांक या घटकावर जेवढे प्रकार आहेत ते संपूर्ण प्रकार आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. या प्रकाराच्या बाहेरचा प्रश्न आपल्याला परीक्षेत कसलाच येणार नाही. जर आपण मागच्या भागाचा भाग जर पाहिलेला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तो भाग तुम्ही त्या ठिकाणी पहा. आपण अपूर्णांक हा घटक कव्हर करत आहोत. इयत्ता 4थी स्कॉलरशिपसाठी या प्रश्न प्रकाराच्या बाहेरचा कुठलाच प्रश्न येणार नाही. आला. चला, पुढचा आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय. काल आपण 26 प्रश्न पाहिलेत. आज आपण 27व्या प्रश्नाकडे जात आहोत. 27वा प्रश्न काय. 23/11 अधिक 32/11 अपूर्णांकाची बेरीज आहे. अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना काय करायचं. सर्वप्रथम त्यांचे छेद समान आहेत का बघायचं. मग छेद समान असल्यास काय करायचं. समान असलेला छेद घ्यावा व अंशाची बेरीज करावी. पहा, समान असलेला छेद घ्या. या ठिकाणी समान असलेला छेद काय 11 घेतला. अंशाची बेरीज करा. ह्याचा अंश 23 आहे अधिक ह्याचा अंश 32 आहे. बेरीज करा. हे समान असलेला छेद 11. हे दोन आणि 3 किती झाले 5. 3 आणि 2 किती झाले 5. म्हणजे काय आलं 55/11 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. आलं का लक्षात. बेरीज किंवा वजाबाकी करत असताना सर्वप्रथम त्याचे छेद समान आहेत का बघा. असतील तर समान असलेला छेद घ्या. अंशाची बेरीज करा. अंशाची बेरीज करून अंशात लिहा आणि छेद जो आहे तो घ्या. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. 29/6 वजा 13/6. आताच आपण पाहिले या ठिकाणी याची वजाबाकी आहे. मग वजाबाकी किंवा बेरीज करत असताना काय करायचं. सर्वप्रथम त्याचा छेद समान आहे का बघा. समान आहे का. दोघांचाही छेद समान आहे. समान असलेला छेद घ्या. किती आहे 6. मग अंशाची बेरीज असेल तर बेरीज करा. वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. 29 वजा 13 वजाबाकी करायची करा. मग हे 9मधून 6 गेले किती राहिले 6 राहिले. हे 9मधून 3 गेले 6 राहिले. 2मधून 1 गेला 1. म्हणजे काय आलं उत्तर 16/6. 16/6 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर पर्याय क्रमांक 3 16/6. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न काय आहे. 8/13 अधिक 2/13 यांची बेरीज करण्याची कोणती रीत बरोबर आहे. यांची बेरीज करण्याची कोणती रीत बरोबर आहे. मग पहा, यांची बेरीज करण्याची आत्ताच केले. छेद समान आहे का आहे. समान असलेला छेद घ्या. घेतला 13. अंशाची बेरीज करा. 8 अधिक 2 म्हणजे ही रीत आहे. 8 अधिक 2 छेदामध्ये 13. 8 अधिक 2/13 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर पर्याय क्रमांक 3 ही सर्वात योग्य रीत आहे. आलं का लक्षात. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 30.
प्रश्न क्रमांक 30 काय दिले? 17/21 अधिक 2/21 बरोबर हे स्टार/21 तर स्टारच्या जागी कोणती संख्या येईल? स्टारच्या जागी कोणती? तर काय करायचे आपल्याला? ह्याचं उत्तर हे छेद समान आहे, समान असलेला छेद घेतले, कोणती संख्या येईल? तर छेद समान आहे का? समान असलेली संख्या घ्या. मग काय करायचे? बेरीज करायचे का वजाबाकी करायचे? बेरजेचं चिन्ह आहे म्हणून बेरीज करायचे. मग अंशाची बेरीज करा. 17+2 17+2 किती झाले? 19. 19/21 हे उत्तर येईल. मग आता इथं छेद जसं तसं 21 आहे. मग स्टार बरोबर काय येईल? स्टार अंशात आहे, मग अंश काय आला ह्याचा? 19. म्हणजे स्टार बरोबर 19 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? स्टार बरोबर 19 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न 7 स्टार अधिक 9 स्टार बरोबर 1 आता 1 उत्तर कधी येतं? अंश व छेद समान असल्यास उत्तर 1 येते. लक्षात घ्या बरं का, अंश आणि छेद जर समान असला तर उत्तर 1 येते. 12/12 या ठिकाणी अंश आणि छेद समान आहे. 12×1 = 12 संक्षिप्त रूप दिलं 1 आलं. मग आता इथं उत्तर ह्याचं 1 आलंय म्हणजे ह्याचा अंश आणि छेद समान पाहिजे. मग पहा काय करायचं? एकतर पर्याय क्रमांक 1 घ्या. इथं 1 तुम्ही जर पर्यायावरून जर पाहायचं झालं तर इथे 1 घेतला, इथे 1 घेतला, छेद समान असलेला 1 जशाच तसं. अंशाची बेरीज करा. 9×7 = 16 16/1 मग छेद आणि अंश समान झाला का? नाही. मग इथं आपल्याला काय उरलेलं आहे? अंशाची बेरीज 16 उरलेली आहे, मग छेद 16 आला पाहिजे. मग या स्टारच्या ठिकाणी जर आपण 16 ठेवलं तर उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 3 स्टारच्या ठिकाणी आपल्याला 16. किंवा तुम्हाला सांगतो हे या ठिकाणी ह्याचा छेद स्टार आहे, ह्याचा छेद स्टार आहे, समान असलेला छेद स्टार घेतला. हे 7+9 किती झाले? 9×7 = 16 छेदामध्ये स्टार बरोबर आहे. मग आता छेदामध्ये स्टार, मग आता या स्टारच्या ठिकाणी कोणता अंक आला पाहिजे? तर इथं उत्तर 1 येईल. तर इथं छेद अंश आपण काय म्हणते? अंश व छेद समान. अंश 16 आहे, मग छेद बी 16 घ्या म्हणजे स्टार बरोबर 16 हे उत्तर येईल. काय उत्तर? स्टार बरोबर 16. आलं का लक्षात? बेरीज करायची आणि तोच छेद येतात. 1 उत्तर यायचं म्हणजे जे बेरीज येईल तोच छेद असेल. पुढचा प्रश्न 43/21 वजा एक संख्या एक अपूर्णांक वजा केला, ह्याच्यातून कोणता केला माहीत नाही. उत्तर काय आले? 5/21. तर चौकटीतील अपूर्णांक कोणता? तर काय करायचं माहिती आहे का? तुम्हाला मी दुसरं एक उदाहरण सांगतो. हे 9 वजा एक रिकामी चौकट बरोबर 5. आता इथून किती वजा केल्यावर 5 येते? तर काय करायचं? ह्या पहिल्या अपूर्णांकात ह्याच्यातून हे उत्तर वजा करायचं. 9मधून 5 गेले 4 म्हणजे इथं जर आपण चौकटीत 4 लिहिला तर उत्तर 5 येते. 9मधून 4 गेले 5 आले. तसं ह्या 43/21 वजा 5/21 करा. समान असलेला छेद घ्या 21. अंशाची वजाबाकी करा. 43 वजा 5, 43मधून 5 गेले 38 राहिले. 38/21 हे उत्तर येते. म्हणजे इथं 38 येणार, इथे 21. उत्तर काय असेल? 38/21. आलं का लक्षात? 38/21. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33 काय आहे? 18/25 अधिक 7/25 बरोबर किती? बेरीज करायची. मग छेद समान आहे का दोघांचाही? समान आहे. छेद समान असलेला घेतला. अंशाची बेरीज करा. 18 अधिक 7 बेरीज कशामुळे केली? इथे बेरजेचं चिन्ह आहे म्हणून बेरीज केली.
मग 18 आणि 7 किती झाले? 25. हे बेरजेचं चिन्ह आहे म्हणून बेरीज केलं आपण. इथं खाली रेष मारलं तर तुमचं आणखी कन्फ्यूज होईल. वजाबाकी काय? 25/25. एकतर उत्तर काय असेल? 25/25 किंवा छेद आणि अंश समान असल्यास त्याचं उत्तर 1 येतं. हे 25/25, 25/25 उत्तर 1. या दोन्हीपैकी आपल्याला पर्यायामध्ये एक उत्तर असेल. आलं? काय अवघड आहे का हो? काहीच अवघड नाही, एकदम सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न काय? खालीलपैकी 12.5 हा अपूर्णांक कसा लिहितो? 12.5 म्हणजे आपल्याला 12पेक्षा लहान असतो तो. 11 आणि काही भाग त्याचा. बरोबर आहे. मग आता इथं काय? दोनच पर्याय आहेत 11 आणि काही भागचे. म्हणजे हे 11 आणि पाऊण भाग. पाऊण आपण 3/4 लिहितो. पाव 1/4 लिहितो. अर्धा 1/2 लिहितो. बरोबर आहे. पाऊण भाग 11.3/4. 11.3/4 हे उत्तर येईल. काय असेल? 11 पूर्ण आणि पाऊण 11.3/4. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 4. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढं काय? 7.25 बरोबर किती? आता इथं काय म्हणतं? 7.25 म्हणजे 7 पूर्ण अधिक पावभाग. म्हणजे हे 7 पूर्ण आणि पावभाग म्हणजे 1/4. पाव कसं लिहितो आपण? 1/4. अर्धा कसं लिहितो? 1/2. पाऊण कसं लिहितो? 3/4. म्हणजे 7.25 म्हणजे 7.1/4. ह्यालाच आपण 7.25 असे म्हणतो. हे 7.25 अक्षरात आहे, हे अंकामध्ये. आलं? चला. 7.1/4 कुठं आहे? पर्याय क्रमांक 2. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 36. काय आहे प्रश्न क्रमांक 36? पहा, प्रश्न क्रमांक 36 काय आहे? ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी. तर पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता A/7, B/5, C/9 आणि D/11. आता मोठा कोणता आहे? आता या ठिकाणी काय म्हणलेलं आहे पहा. एची जेवढी किंमत आहे तेवढीच बीची किंमत आहे, तेवढीच सीची आहे, तेवढीच डीची आहे. आपण समजा ए बरोबर जर 2 घेतलं तर हे 2 होईल, हे 2 होईल, हे 2 होईल, हे 2 होईल. म्हणजे इथं 2/7, 2/5, 2/9 आणि 2/11. म्हणजे या ठिकाणी काय होऊ लागले माहीत आहे का? हे बरोबरचं चिन्ह आलंय आणि हे सर्व अंशात आहेत. म्हणजे अंश समान आहे ह्यांचा. कसा आहे? अंश समान आहे. मग अंश समान असल्यास आपल्याला मोठा म्हणले, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. म्हणजे तर छेद कुणाचा लहान आहे? हे 7, 5, 9 हा सर्वात मोठा आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. इथे ABCD जरी दिसत असेल तरी इथं दिले ए बरोबर बी, बी बरोबर सी आणि सी बरोबर डी. म्हणजे एची जेवढी किंमत आहे तेवढीच बीची आहे, तेवढीच सीची आहे, तेवढीच डीची आहे. आलं? मग अशा प्रकारे हे अंश समान आहे. अंश समान असल्यास ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. समान छेद असलेल्या 3 अपूर्णांकाचे अंश अनुक्रमे 11, 12 आणि 13 आहेत. तर त्यांचा छेद काय असावा? म्हणजे त्यांची बेरीज 6 येईल. प्रश्न काय म्हणते बघा. समान छेद असलेल्या 3 अपूर्णांकाचे अंश दिले अनुक्रमे 11, 12 आणि 16 आहेत.
तर त्यांचा छेद काय असावा, म्हणजे त्यांची बेरीज 6 येईल. ह्याची बेरीज काय येईल म्हणते पहा. ह्याचा छेद आपल्याला माहिती नाही. समजा छेद बरोबर आपण घेतला, घेऊ. ह्याचा छेद आहे, ह्याचा छेद आहे, ह्याचा छेद आहे. मग करा बेरीज. समान छेद असल्यास काय करायचं, समान असलेला छेद घ्या. अंशांशाची बेरीज करा. 11 + 12 + 13 बेरीज करा. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 36 छेद पहा. हे 36 छेदामध्ये बरोबर उत्तर 6. आता उत्तर 6 कधी येते, या 36ला छेदानं भागल्याच्या नंतर 6 येते. मग आपण हा जर तिकडं नेला तर काय होईल, 36 बरोबर 6 हे भागिले होता गुणिले झाला. मग आता ची किंमत काढायची म्हणून काय करा, 36 हे गुणिले 6 होता, इकडून भागिले 6 1 6, 6 1 6, बरोबर 6. म्हणजे छेदामध्ये जर 6 आलं, या 36ला भागलं तरच उत्तर 6 येईल ना, त्याची बेरीज 6 येईल. म्हणजे उत्तर काय असेल, या ठिकाणी यांचा छेद काय असेल, 6 असेल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. जर छेद 6 असला, हे 6 असलेला छेद इथं घेतला, 36 भागिले 6 जर केलं, 6 1 6, 6 7 36, उत्तर 6 येते. आलं. पुढचा प्रश्न. या ठिकाणी एक छोटीशी पदावली दिली आहे. पदावली म्हणजे 2 क्रिया येते इथं, बेरजेची क्रिया, वजाबाकीची क्रिया. मग बेरीज किंवा वजाबाकी अपूर्णांकाचे करत असताना काय करायचं, सर्वप्रथम त्यांचा छेद समान आहे का पहा. आहे. समान असलेला छेद घ्या. 9/17 + 3/17 - 5/17 हा प्रश्न आहे. या दोघांची बेरीज आहे. मग छेद समान आहे, समान असलेला छेद घ्या 17. अंशांशाची बेरीज करा. 9 + 3 - 5/17 - 5/17. 9 आणि 3 किती झाले, 12. 12/17 - 5/17 बरोबर. समान असलेला छेद घ्या 17. अंशाची वजाबाकी आहे. 12 - 5, 12मधून 5 गेले 7, 7/17 हे उत्तर येते. काय ते उत्तर, 7/17 हे उत्तर येतंय. आलं का लक्षात. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्यायचं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 5.25 किमतीचा अपूर्णांक कोणता. तर आपल्याला 5.25 आपण कसं लिहितो, हे 5 पूर्ण आणि हा पावभाग, म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, 5.25. पण या ठिकाणी आपल्याला 5.25 हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात दिले का, नाही. मग काय करायचं, हा जो 5.1/4 आहे ह्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. मग काय होईल, हे 4 छेद गुणिले पूर्णांक, 5 + 1 आणि छेद 4 जसे असतात. 4 × 20 आणि 21, 21/4 आहे का, 21/4 आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. 21/4 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतंय. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्यायचं. पुढचा प्रश्न, खालील पर्यायापैकी अपूर्णांकाच्या रूपांतराची योग्य जोडी कोणती. म्हणजे अपूर्णांकाच्या रूपांतराची योग्य जोडी. पहिला जर पर्याय घेतला, 5 × 9 + 3 छेदामध्ये 5 काय येते, 9 × 5 45 आणि 3 48/5. पण इथं काय दिले, 93/5 हे येणार नाही. दुसरा जर पर्याय आपण घेतला तर 8 × 10 + 7 छेदामध्ये, म्हणजे हा छेद गुणिले पूर्णांक अधिक अंश, 8 10 80 आणि 7 87, 87/8. योग्य जोडी कोणती आहे, 87/8 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. पुढचा पर्याय घ्या. पर्याय क्रमांक 3 घ्या. हे 25/9, 25ला 9 भाग घाला. 9 त्रिक 27 जास्त होते, 9 दुनी 18. इथं 2 भाग करायला म्हणजे 2 पूर्णांक इथं 4 आहे, हे येणार नाही, पुढं करायची बी गरज नाही. आता 205/8
या 205ला जर आपण 8 जर भागलं तर 8 दुनी 16, किती उरले? 4 उरले, वरचे 5. इथं 8 दुनी 16, 2 आले, इथे 2 आहेत. चला 45, 8 चौक 32, 8 पंचे 40, पूर्णांक किती येऊ लागला आहे? 25. इथं पूर्णांक किती आहे? 20. मग हे येणार नाही. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर योग्य असेल. आलं? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न काय? खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक करता येईल? फक्त अंशाधिक अपूर्णांकाचाच पूर्णांकयुक्त अपूर्णांक करता येतो. अंशाधिक अपूर्णांकच पाहिजे त्याला, छेदाधिकचं होत नाही. अंशाधिक कुठं येत आहे? हे छेदाधिक आहे, होईल का? नाही. हे छेदाधिक आहे, नाही. मग काय होईल? हे 43 भागिले 40, 40 × 40, 3, 1.3/40. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं? चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 42. का आहे? 11/21, 19/21, 20/21, 16/21 या अपूर्णांकाचा उतरता क्रम. ह्याचा उतरता क्रम लावायचे. उतरता क्रम लावायचे म्हणजे अगोदर सर्वात मोठा अपूर्णांक घ्यावा लागेल. आता मोठा कोणता? यांचे छेद समान आहेत. लक्षात घ्या, छेद समान असल्यास आपल्याला माहिती आहे, आपण शिकलोय, छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो मोठा. उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठा. अंश कुणाचा मोठा आहे? आता छेद तर सर्वाचा सारखा आहे, मग अंश कुणाचा मोठा आहे? 11, 19, 20. हे 20/21 हा सर्वात मोठा असेल. त्याच्यापेक्षा लहान हा 2 नंबरला 19/21 असेल. 3 नंबरला 16/21 असेल. 4 नंबरला 11/21. म्हणजे हा काय झाला? उतरता क्रम झाला. 20/21, 19/21, 16/21 आणि 11/21. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न, 7/11, 5/11, 3/11, 9/11 चढता क्रम. या अपूर्णांकाचा काय करायचं? आपल्याला चढता क्रम लावायचे. चढता क्रम म्हणले की सर्वात लहान अपूर्णांक अगोदर घ्यावा लागतो. मग आता या ठिकाणी आपण पाहायचं, छेद ह्यांचे समान आहेत का? आहेत. छेद समान आहेत. छेद समान आहेत. बरोबर आहे. मग आता चढता क्रम लावायचा म्हणजे सर्वात लहान अगोदर घ्या. सर्वात लहान कोणता आहे? छेद समान असल्यास ज्याचा अंश लहान तो लहान, ज्याचा अंश मोठा तो मोठा. म्हणजे हा झाला 3/11 लहान, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 5/11, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 7/11 आणि मग 9/11. हा काय झाला? चढता क्रम झाला. हा काय झाला? चढता क्रम झाला. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न काय आहे पहा. 44/47, 33/47, 22/47 या अपूर्णांकाचा चढता क्रम लावायचे. मग छेद समान आहेत का? आहेत. मग का अवघड आहे चढता क्रम लावायला? छेद समान आहेत ह्यांचे. मग छेद समान असल्यास आता आपल्याला चढता क्रम लावायचे. चढता क्रम लावायचा आहे म्हणजे
सर्वात लहान अपूर्णांक अगोदर घ्यावा लागतो. आता लहान कोणता आहे ह्याच्यामध्ये, ज्याचा छेद लहान तो लहान. छेद समान असल्यास, अंश समान असल्यास उलट होतं. या ठिकाणी छेद समान आहेत. मग 22/47 हा लहान आहे, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 33/47, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 44/47. हा झाला चढता क्रम या अपूर्णांकाचा. आलं. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. 4/59 काय आहे. 4/59, 14/59, 45/59, 27/59 या अपूर्णांकाचा चढत्या क्रमातील तिसरा अपूर्णांक कोणता. आता ह्याचा चढता क्रम लावा. आणि मग तिसरा कोणता येते बघा. चढता क्रम. छेद समान आहेत. छेद समान असल्यास ज्याचा अंश लहान तो लहान. चढता क्रम लावायचा म्हणजे अगोदर लहान अपूर्णांक घ्यावं लागतं. मग काय असेल. 4/59, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 14/59, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 27/59, त्याच्यापेक्षा मोठा 45/59. आता हा काय केला आपण. चढता क्रम लावला. उत्तर मिळालं का आपल्याला. नाही उत्तर मिळालं. आपल्याला काय म्हणते. चढत्या क्रमातील तिसरा अपूर्णांक कोणता. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. म्हणजे आपलं उत्तर काय आलं. 27/59. उत्तर काय आलं. 27/59 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. 27/59 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. 7/19, 11/19, 9/19, 13/19, 17/19 या अपूर्णांकाच्या उतरत्या क्रमातील मधला अपूर्णांक कोणता. आता सर्वप्रथम काय करू. ह्यांचं छेद समान आहे का बघायचं. आहे. छेद समान आहेत. बरोबर आहे. मग काय करायचं. छेद समान असल्यास आपल्याला काय म्हणते. उतरता क्रम. हे उतरता क्रम. आता उतरता क्रम लावायचं म्हणजे सर्वात मोठा अगोदर घ्यावा लागतो. छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो मोठा. अंश कुणाचा मोठा इथं. हा 17/19, त्याच्यापेक्षा थोडा लहान 13/19, त्याच्यापेक्षा लहान 11/19, त्याच्यापेक्षा लहान 9/19, त्याच्यापेक्षा लहान 7/19. हा काय झाला. उतरता क्रम झाला. बरोबर आहे. मग आता उतरता क्रम झाल्याच्या नंतर मधला अपूर्णांक कोणता. मधला म्हणजे इकडे एक सोडा, इकडे एक सोडा, इकडे एक सोडा, इकडे 2 सोडले, इकडे 2 सोडले. मधला कोणता आला. 11/19 हे उत्तर असेल आपलं. काय उत्तर असेल. 11/19 हे उत्तर असेल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न 12/36, 13/36, 30/36, 25/36 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता. हे अपूर्णांक आपल्या अपूर्णांक काय करायचे. उतरत्या क्रमाने. मग यांचे छेद समान आहेत का. आहेत. छेद समान असल्यास उतरत्या क्रमाने लावा म्हणले. छेद समान असल्यास आपण काय करतो. उतरता क्रम लावायचं म्हणजे आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक अगोदर घ्यावा लागतो. छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो मोठा. अंश कोणाचा मोठा आहे. हा 30/36, त्याच्यानंतर 25/36, त्याच्यानंतर 13/36, त्याच्यानंतर 12/36,
आता पुढं लावला, उतरता क्रम लावा म्हणले, लावला. शेवटून दुसरा, हे शेवटून पहिला शेवटून दुसरा म्हणजे उत्तर काय आलं, 13/36 हे उत्तर येईल शेवटून दुसरा अपूर्णांक. आलं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. तुम्ही बरेच जण नवीन आहात चॅनलला, सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. केला असेल तर छान. पुढचा प्रश्न, अंशाधिक अपूर्णांकात टिंबटिंब अधिक बाकी आणि छेद. तर अंशाधिक अपूर्णांकात समजा आपण हा 40/7 अंशाधिक अपूर्णांकात आहे, तर आपण इथं काय करतो, या 40ला 7नं भाग घालतो. बरोबर आहे. 7×5 = 35. 40मधून 35 गेले 5, म्हणजे ही काय झाली, बाकी उरली. आणि इथं ऑलरेडी हे छेदानंच आपण भागलं होतं आणि इथं काय आला, हे भागाकार. मग आपण काय करतो, ह्या भागाकारालाच काय म्हणतो, पूर्णांक म्हणतो. म्हणजे इथं हे 5 पूर्णांक आणि इथं अंशामध्ये जे आहे बाकी जे आहे त्यालाच आपण काय करतो, अंशामध्ये लिहितो. 5.5/7 आणि हा छेद जशाच तसा. बरोबर आहे. मग इथं काय म्हणते, इथं जो पूर्णांक आहे हा पूर्णांक कुठला येतो, तर हा भागाकारा जो आहे ते येतो. म्हणजे काय येते उत्तर, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. भागाकार अधिक बाकी छेद छेद. भागाकार काय, हे 5, बाकी काय 5 आणि छेद 7 जशाच तसं. आलं. अशा पद्धतीने. किंवा आपण हे 49/8, 8×5 = 40, 8 संग 48, हे 8 संग 48 एक उरलं. भागाकाराला हा पूर्णांक, उरलेली बाकी अंशात आणि छेद 8 जशाच तसं. 6.1/8 म्हणजे हा इथं काय येतो, भागाकार येतो. हा छेद आणि ही बाकी, हे भागाकार. आलं. उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. चला, आज मतदानाची सुट्टी आहे तरी आपण थोडंसं जास्त वेळ ताशी का घेऊ. पुढचा प्रश्न काय आहे, 54/45 एक रिकामा डबा आहे आणि 45/45 रिकाम्या चौकटीत कोणते चिन्ह येईल, पेक्षा लहान, पेक्षा मोठे, बरोबर आणि हे चिन्ह नाही. आता इथं कसं आहे माहिती आहे का, छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. दोघांचे छेद समान आहे. माझा छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो मोठा. अंश कोणाचा मोठा आहे, हे दोघांचे छेद 45 आहे, ह्याचा अंश 45 आहे, ह्याचा 54, म्हणजे हा मोठा झाला. मग मोठा म्हणजे उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न काय आहे, 13/15 ही मोठी आहे, हा मोठा अपूर्णांक आहे. कुणापेक्षा, रिकामी चौकट छेदामध्ये 15. आता पहा, हा मोठा आहे याच्यापेक्षा, म्हणजे चौकटीत काय येईल, तर या चौकटीत आपल्याला कोणती संख्या लिहावी लागेल तेव्हा मोठा होईल. हा छेद तर दोघांचाही 15 आहे, समान आहे. मग ज्याचा अंश मोठा तो मोठा, म्हणजे अंश हे मोठा आहे, म्हणजे इथं या 13पेक्षा लहान आलं पाहिजे. मग इथं 13पेक्षा मोठा हे येईल का नाही, हे 13पेक्षा मोठा येईल का नाही, तर इथं जर 12 आलं तर हे मोठा असेल, हे 17 येईल. पहा, 13/15 आणि 12/15 छेद समान आहे, मोठा कोणता आहे, हा चिन्ह. म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल, हे 12 घ्यावं लागेल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय उत्तर, पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, आज शनिवार आहे, मतदानाचा दिवस आहे, त्यामुळे आपण थोडीशी तासिका जास्त वेळ घेत आहोत. शाळेला सुट्टी आहे बऱ्याच ठिकाणी.
पुढचा प्रश्न काय आहे, 6/5, 5/4, 3/2, 4/3, 8/7 यातील सर्वात लहान अपूर्णांक कोणता? लहान अपूर्णांक कोणता म्हणते. या ठिकाणी काय आहे, छेद समान आहेत का ह्याचे? नाही. अंश समान आहेत का ह्याचे? नाही. मग आता लहान मोठेपणा कसा ठरवायचा? तर पहा, 6/5, 5/4, 3/2, 4/3 आणि 8/7. आता या ठिकाणी जर तुम्ही छेद समान आहेत का? नाही. अंश समान आहेत का? नाही. या ठिकाणी जर लक्ष केलं तुम्ही तर या ठिकाणी अंशापेक्षा छेद 1ने लहान आहे सर्वांचा. अंशापेक्षा सर्वांचा छेद 1ने लहान आहे. सर्वांचा छेद 1ने लहान आहे. मग असं जर असेल तर ज्याचा अंश मोठा तो लहान असतो. म्हणजे हा सर्वात लहान आहे. सर्वात लहान कोणता अपूर्णांक आहे? 8/7 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे. आलं का लक्षात? चला, या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.